नमस्कार. आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे. तर मी तांदळाचं पीठ घेतलं आहे 2 वाटी. मापानं म्हटलं तर 1 माप. छान आहे ना, चाळणीनं गाळून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपल्याला कांदे घालून घ्यायचे. छान मी बारीक बारीक केलेले आहेत कांदे. कोथिंबीर, हिरवी मिरची पेस्ट, लसूण आणि जिरे पेस्ट आणि थोडे तीळ घालत आहे. याच्यामध्येच आपल्याला हळद घालून घ्यायची, चवीनुसार मीठ. याच्यानंतर आता आपल्याला लाल तिखट, छान मिक्स करून घेते हाताने. थोडं पाणी टाकून आहे ना आपल्याला याला छान भिजवून घ्यायचं आहे. थोडा ओवा टाकून घेते क्रश करून. तर मी ते चण्याची डाळ आहे ना भिजत ठेवली आहे 2 तासापूर्वी. छान नरम झाली आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडी घालून घ्यायची आहे. डाळ आहे ती याच्यामध्ये घालून घेते. आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे, तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. छान आता आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला चटणी मीठ जास्त किंवा कमी असेल तर तुम्ही करू शकता. तांदळाचंच पीठ घेतलं मी, याच्यामध्ये कोणतंही पीठ वापरलेलं नाही आहे आणि थंड पाण्याचा वापर करत आहे मी. छान आहे, मिक्स करून घेते. अशा पद्धतीने मी थोडा आहे ना ताकाचा वापर करत आहे. ताक किंवा दही पण तुम्ही टाकू शकता. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला गोळा. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका, कारण की तुम्ही कमेंट्स करता त्याच्यामुळे आम्हाला एक ऊर्जा मिळते समोर काम करण्याची. तर नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर अशा पद्धतीने आपला गोळा तयार झाला आहे. तर मी इथे मित्रांनो लोखंडी तवा घेतला आहे. ते तव्यावरला छान तेल लावून घ्यायचं आणि तव्याला आपल्याला ही रेसिपी आहे ते करून घ्यायची. तुम्हाला जाड पातळ जसे जमेल तसं. तर मी आहे ना याच पद्धतीने करून घेते पूर्ण. या पद्धतीने मी थालीपीठ आहे ना पूर्ण थापून घेतलेलं आहे. आता छान आपल्याला छान होल करायचे. या होलमध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे थोडं थोडं. बघू शकता. गॅस आपला चालू आहे आणि आपल्याला तवा ठेवून घ्यायचा आहे. याच्यावरून पण आपल्याला थोडे तीळ घालून घ्यायचे आणि थोडी डाळ. हे पण छान हाताने प्रेस करायचं. तेलंगणा पद्धतीचं थालीपीठ आहे, तर नक्की तुम्ही छान असते. कमी गॅसवरच आहे ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवते. 2 तव्याला लावलेलं आहे मी थालीपीठ, तर लवकर लवकर होतात म्हणून आहे ना दोन्हीकडे पण मी लावलेलं आहे. याला पण थोडं झाकण ठेवते. तर बघू शकता आता झाकण काढून घेते. तर बघा किती सुंदर झालं आहे थालीपीठ. छान शिजलं पण. थंड झाल्यानंतर लवकर निघतो बघा. बघू शकता छान खरपूस झाले. कोणतीही मी याच्यामध्ये काहीच नाही टाकलं. तांदूळाचंच पीठ आहे, ते पण आहे राशनचे तांदूळ. दोन्ही बाजू छान भाजून घ्यायच्या. तर आता काढून घेऊया आपण.
इथे मी प्लेट ठेवलेली आहे. या प्लेटमध्येच आता आपल्याला काढून घ्यायचं. तर अशा पद्धतीने तर बघू शकता मित्रांनो, नंतर पण याच्यामध्येच लावलेलं आहे आणि याला पण झाकण ठेवते. आता इथे बघूया, तर बघू शकता हे पण छान शिजलेलं आहे. याला पण आहे ना थोडं, दुसरी साईड पण मी पलटून घेतलेली आहे. थोडं 2 मिनिट होऊ देते. किती सुंदर आहे रेसिपी. खमंग छान वास सुटलेला आहे घरामध्ये. छान भाजून घ्यायच्या. कोणतीही आपण भाजणी न करता थालीपीठ बनवलं आहे. खूपच सुंदर झाले दोन्ही. बघा, जी डाळ आहे ती पण छान शिजली आहे. बघू शकता, कोणतीही भाजणी न करता, कोणताही तामझाम न करता, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये थालीपीठाची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. आमच्याकडच्या म्हणजे तेलंगणा पद्धतीमध्ये. तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणखीन एक पण झाली. हा 2 तवा ठेवल्यामुळे लवकर झालेलं आहे आपलं थालीपीठ. तर तुम्ही सॉससोबत किंवा दहीसोबत ही रेसिपी खाऊ शकता. तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बघू शकता, खुसखुशीत थालीपीठ. आम्ही थालीपीठ म्हणतो, कोणी धपाटे म्हणतात, पण आमच्याकडे आम्ही थालीपीठच म्हणतो. तर अशा पद्धतीने ही रेसिपी पूर्ण झाली आहे. तर तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बघा, आवाज यायला खुसखुशीत. तर नक्की ट्राय करा मित्रांनो. आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. भेटूत आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्या. धन्यवाद.